हा बंधुतेचा विचार आहे आणि वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाची चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा, पर्यावरणाची साधर्म साधणारा अशा प्रकारचा विचार आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। असा लेख स्मरणिकेत नको होता का? असा लेख म्हणजे असा लेख ज्यावेळी घेतला गेला त्यावेळी स्मरणिकेतून तो वगळायला हवा होता। मी असं काही म्हणणार नाही। एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करण्याची त्या ठिकाणी मला असं वाटतं की एक अधिकार प्रत्येकाला आहे आणि कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळी मतं येत असतात। कोणी काय लेख लिहावा, शेवटी साहित्य संमेलनाने ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून, देशाचे कृषी मंत्री म्हणून किंवा एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान आहे म्हणून त्यांचा लेख घेतला। आता त्यात काय लिहावा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो लिहिला। कशाची यादी? त्यांनी पुढे लेखामध्ये म्हटलं की अशा लोकांची यादी, धर्मांध लोकांची यादी आम्ही करायला हवी। खऱ्या अर्थानं त्यांना हवी असेल तर वारकरी विचाराच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देतो। म्हैसकर मॅडमशी तुमचं बोलणं झालं, ते मंत्री कोण आहेत त्यांनी सांगितलं का तुम्हाला? आणि असं काही हा फार एवढा गंभीर विषय नाही आणि त्यांनी तो गंभीरतेने घेतलेला नाही। तुम्ही सांगितलं की वारकरी विचाराच्या विरोधातले विचार, तुमचा अर्बन नक्षल विचारसाठी काही प्रमाणात नक्कीच, कारण यातले काही लोक जे तिथे शिरले, ज्यांना सुदैवाने आमच्या वारकरी परंपरेनं झिडकारलं, त्या लोकांचा संबंध हा अर्बन नक्षल चळवळीशी देखील आम्हाला पाहायला मिळाला। त्या संदर्भातलं डोजियर देखील माझ्याकडे आहे। हिंदी आते नहीं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार धर्म मानत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावलाय। शरद पवारांचा लेख चुकीचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। वारकरी विचारांशी पवारांचा संबंध नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे।